आजच्या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती सिंधुताई सपकाळ, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व सत्कार मूर्ती, एक अप्रतिम अशी संस्था चालवणारे श्री दिनेश सोनावणे, इतर प्रतिष्ठित मंडळी आणि बांधवांनो व भगिनींनो, आजचा दिवस हा काहीसा वेगळा, इतर सर्वसामान्य दिवसांपेक्षा काहीतरी नवीन घेऊन येणारा आणि म्हणून या आजच्या दिवसाचं महत्त्व ओळखून या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे. सिंधुताईंनी या कार्यक्रमामध्ये रंग भरला. किती कविता, किती गाणी म्हणायची. मी त्यांच्याकडे सारखा बघत होतो. माझ्या बाजूलाच त्या बसल्या होत्या आणि मला असं वाटलं की सरस्वती गाते अशा प्रकारचं वाङ्मय त्यांच्या तोंडून मी ऐकत होतो. सिंधुताई, ही गोष्ट खरी आहे की लोकांना कविता आवडतात, गाणी आवडतात आणि एखादी गोष्ट शब्दांमध्ये सांगायला जर 5 तास लागत असती तर तीच गोष्ट 5 मिनिटात तुम्ही सुनावता, याचा मला खरा आनंद झाला. अर्थात अशा प्रकारचं काम करता करता केस पांढरे झाले, परंतु मन मात्र ताजं राहिलं आणि त्या ताज्या मनाचा पडसाद या व्यासपीठावरून रवींद्रच्या मी ऐकला. पण मला खरं अभिनंदन करायचंय ते दिनेश सोनावणे यांचं. माझ्या बाजूलाच बसले आहेत. मी त्यांना विचारणार होतो की हे तुम्हाला सुचलं कसं वृद्धांसाठी काम करावं म्हणून संघटना बांधणं, ती संघटना मजबूतीनं उभी राहणं. आणि त्यामुळे मला आजही आठवण आहे की ज्यावेळी माझ्याकडे श्री अशोक शेवडे निमंत्रण देण्यासाठी आले त्यावेळी त्यांना मी हाच प्रश्न विचारला की हे जे कार्य आहे वृद्धांसाठीचं कार्य आहे, आपल्याला अगदी खरं सांगतो की या कार्याची खरी जबाबदारी शासनाची असते, परंतु शासनाकडून मिळणारी मदत ही अपुरी आहे, तुटपुंजी आहे आणि त्यावेळी अशा प्रकारच्या संस्था फार मोठं काम करू शकतात. आणि म्हणूनच मला आठवण होते, मी नेहमी सांगत आलो की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये उच्च ध्येय असावं, भरपूर काम करण्याची इच्छा असावी आणि काम करता करता जीवन संपावं असं मानणारा सुद्धा एक वर्ग आहे. परंतु या वर्गाकडून होणारं काम हे मर्यादित आहे. 10 कोटी लोक या देशामध्ये वृद्ध झालेत आणि हा आकडा काही सामान्य नाही. आपण छोट्या छोट्या संकटासाठी सुद्धा उत्तम मदत करतो सरकार म्हणून. तर मी या सर्वांनी सुद्धा हे मनामध्ये पक्क ठेवलं पाहिजे की हे एकच सोशल वर्क आहे असं मी मानत नाही. समाजसेवा हे महत्वाचं सोशल वर्क आहे आणि समाजसेवा करता करता आपल्याला मिळणारं मानसिक समाधान हे इतर सर्व गोष्टींपेक्षा मोठं असतं, याविषयी मला शंका नाही. पण बांधवांनो, भगिनींनो, एक गोष्ट तुम्हाला सांगेन, अगदी मनापासून सांगतोय. आपल्यापैकी काही लोक तरी ती गोष्ट स्वीकारतील असं मी समजतो. आयुष्य कसं जगायचं, या आयुष्यावर प्रेम कसं करायचं. मगाचपासून सिंधुताई प्रेम प्रेम म्हणतात आणि माझं नाव घेतात. खरं म्हणजे मला राग यायला पाहिजे, परंतु त्यांची भावना मी जाणून घेतली. माझं प्रेम हे अशा सामाजिक कार्याबद्दलच आहे. आणि तुम्ही म्हणता ते अगदी खरं की मी एखाद्या मोठ्या पदावर असो किंवा नसो, कार्यक्रमांना जातो, कार्यक्रमांमध्ये मिळणारा आनंद लुटतो. आणि बांधवांनो, भगिनींनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की हेच वातावरण पुढच्या पिढीमध्ये सुद्धा आमच्याकडे सुरू राहिलं. आणि म्हणून या कार्यक्रमांना जाणं, कार्यक्रमाच्या वेळी मी काय देतोय लोकांना याच्यापेक्षा सुद्धा
अशा प्रत्येक कार्यक्रमातून कार्यक्रम कसा असावा, कार्यक्रम किती वेळ चालावा, वेळा कशा पाळल्या जाव्यात याचाही माझा अभ्यास होतो. आणि मी प्रेम करतो ते या गोष्टीवर. आपल्या स्पष्ट शब्दामध्ये सांगतो की आपला देश हा इतर देशांपेक्षा फार वेगळा आहे. आता कुठे लोक बोलतायत की आपण देशाच्या स्पर्धेत आहोत, पण आतापर्यंत बोलणाऱ्या नेत्यांमध्ये एकच भावना होती आणि ती म्हणजे आपला देश फार छोटा, आपला देश फार गरीब, आपल्या देशाची प्रगती त्यामुळे होत नाही, परंतु त्यासाठी आत्मनिरीक्षण करून आपल्यामधले दोष दूर करावेत असा विचार कोणाच्या मनात आला नाही. या देशामध्ये 10 कोटी वृद्ध आहेत. निदान त्या 10 कोटी लोकांची मतं आपल्याला नक्की मिळावी म्हणून संस्था पण तेवढी मोठी झाली पाहिजे. सोनावणे साहेबांना मी सांगतोय, संस्था छोटी नाही राहता कामा, संस्था मोठी झाली पाहिजे. आणि या संस्थेचं काम करण्यासाठी माणूसही वयानं मोठा असला पाहिजे आणि त्याची ताकद पाहिजे. बांधवांनो, भगिनींनो, मला नेहमी वाटत आहे ते तुम्हाला सांगतो. मी सुदैवाने लोकसभेचा अध्यक्ष होतो आणि त्यानंतर मी महत्वाची अशी जी कमिटी, त्या कमिटीवरती अध्यक्ष होतो. आणि आपल्याला आजही मी सांगेन, माझा विश्वास आहे, नाही माझी खात्री आहे, या देशातल्या प्रत्येक नागरिकानं जर हे मनावर घेतलं की मी माझ्या कुटुंबासाठी काम करेन, माझ्यासाठी काम करेन, परंतु त्याबरोबरच देशासाठी मी काहीतरी केल्याशिवाय काही जग सोडून जाणार नाही, तर माझा विश्वास आहे की भारत देश हा जगातील 1 नंबरचा देश ठरू शकेल एवढी ताकद याच देशामध्ये आहे. मी जवळजवळ 45 देशांमध्ये जाऊन आलो. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं ज्या कमिट्यांवर होतो त्या कमिट्यांमध्ये काम करायचो त्यामुळे. आणि माझ्या असं लक्षात आलं की परदेशामध्ये लोक फार मोठ्या मीटिंग्स घेत बसत नाहीत. एकदा का भूमिका दिली तुमच्या पंतप्रधानांनी की ती भूमिका घ्यायची आणि पुढे जायचं. आणि म्हणून ते देश खऱ्या अर्थानं प्रगती करू शकले. आपल्या देशाची प्रगती कधी होणार हा माझा प्रश्न आहे. आणि बांधवांनो, भगिनींनो, स्पष्ट सांगतो, या देशातला सामान्य नागरिक याचा अर्थ गरीब असणारा नागरिक, पण हा सामान्य नागरिक सुद्धा प्रसंगी इतरांचा विचार करतो. आणि म्हणून या कार्यक्रमाचं महत्व हेच आहे की आज इथं येणारे कार्यकर्ते हे वयाने मोठे असतील, परंतु माझा विश्वास आहे की हे वयानं मोठे झाले कार्यकर्ते जाताना काय सोडतात त्यावर माझा विश्वास आहे. कधी विचार तरी करतात का हा प्रश्नही माझ्या मनात येतो. आई वडिलांना न मानणारे आणि म्हातारपणी त्यांची सेवा न करणारे नागरिक हे मी देशद्रोहीच समजतो. आई वडिलांबरोबर विश्वास ठेवून काम करायचं नाही तर कोणाबरोबर करायचं. ज्या आई वडिलांनी तुम्हाला वाढवलं त्यांना उतार वयामध्ये पूर्णपणे मदत करणं हे तुमचं काम आहे. आणि हे काम जर तुम्ही केलं नाही तर प्रगती कशी होणार हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणूनच बांधवांनो, भगिनींनो, मी आपल्याला मुद्दाम सांगेन, किंबहुना मी या विषयावर सतत विचार करतोय म्हणून सांगेन. तुम्हाला सांगावा यासाठी हा विषय नाही, पण तुमच्या मुलाबाळांना, तुमच्या धाकट्या भावंडांना कळावं यासाठी हा विषय आहे. एखादा माणूस आयुष्यामध्ये गरीबच राहतो, एखादा माणूस आयुष्यभर अशिक्षित राहतो, अनेक भाषणांना राहतो, पण भाषणाने होणाऱ्या प्रगतीपेक्षा कृती करणारी माणसं ही या देशाला पुढे नेतील हा माझा दृढ विश्वास आहे. आणि आपल्या सोनावणे साहेब सांगून ठेवतो की तुम्ही चालू केलेलं हे समाजसेवेचं काम फार मोठी पिढी बांधून जाईल यावरती माझा विश्वास आहे. आणि तुम्ही सिंधुताईंना निमंत्रण दिलत हे फार चांगलं केलं, कारण त्या भाषण चांगलं करतातच, कविता तर गोड म्हणतात,
कसं जमतं त्यांना मला माहीत नाही, पण भाषण आणि कविता इथे तर थांबत नाहीत. तर अशा प्रकारची एखादी संस्था, मग ती अपंगांसाठी असू शकेल, गरिबांसाठी असू शकेल, पण अशा प्रकारची मोठी संस्था त्या पुण्याजवळ चालवतात. आणि सिंधुताई, तुम्ही हे काम करता, यापासून कोणत्याही उत्पन्नाची आपण अपेक्षा बाळगत नाही. या देशामध्ये कोणी सामाजिक काम करणाऱ्या माणसानं पैसे घेतले की तो माणूस वाईट. मग त्यांनी जगायचं कसं? त्याला पण जगायचं असतं, जगण्यापुरते तर पैसे त्या घ्यावे लागतात. आणि सिंधुताईंनी सुद्धा हाच एक नवीन आदर्श समाजासमोर ठेवलेला आहे. मी आपल्याला मोकळेपणाने सांगतो की हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक माणसानं एखाद्या संस्थेकडे प्रेमानं पाहिलं आणि त्या संस्थेला आवश्यक तेवढी मदत केली तर मला खात्री आहे की या देशामध्ये दारिद्र्य, गरिबी, अशिक्षितपणा सारं जाईल. पण तुमच्या मनाला वाटलं पाहिजे ना. आणि ते मनाला वाटण्यासाठी तुमची मनं तयार करणं हे आमच्यासारख्यांचं काम आहे. फार पूर्वीची आठवण सांगतो. मी जवळजवळ 25 वर्ष विधानसभेत आमदार होतो, विधानसभा आणि विधान परिषद मिळून. पण या 25 वर्षात सर्वात उत्तम काम कोणतं मी केलं असेल तर ते वृद्धांच्या बाबतीत केलं. एक कायदा आणला, थोडे इकडे तिकडे करत, परंतु सरकारतर्फे तो कायदा मंजूर करून घेतला वृद्धांच्या हिताचा. बांधवांनो, भगिनींनो, म्हणून जीवनाचा मार्ग आखताना माझ्या असं लक्षात आलंय की माणसाचं जीवन जर त्यांनी ठरवलं तो उत्तम जगू शकतो. त्याला ठरवायला प्रवृत्त करणाऱ्या या सोनवणे साहेबांनी सुरू केलेल्या संस्थेसारख्या संस्था आहेत. या संस्था निस्वार्थी असतात. आई वडील यांना त्या संस्थेचे संचालकच नाही किंवा डायरेक्टर्सच नाही, सगळेच लोक आई वडिलांना सांभाळतात. सुदैवाने आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आई वडिलांना घराबाहेर चालते व्हा असं म्हणायची पद्धत नाही. मी सगळ्या देशांमध्ये फिरून आल्यानंतर सांगतोय, आपल्या देशामधली ही मूळ संस्कृती आहे की आई वडिलांची काळजी घेणं. आणि तर्कशास्त्र मी पण शिकलो. मी जे जीवन तुम्हाला जगायला सांगतोय ते जीवन मी स्वतः जगलोय, म्हणूनच फक्त त्याबद्दल बोलतोय. जीवन यशस्वी करण्याचा मार्ग हा थिअरी आहे. पहिला मार्ग शिका, भरपूर शिका. मी शिकलो का? त्याचं उत्तर आहे होय. माझी ऐपत होती का? उत्तर आहे नाही. परंतु शिक्षण घ्यायची आवड हळूहळू मनामध्ये निर्माण झाली. मग BA झालो, MA झालो, LLB झालो आणि शेवटी तेही कमी वाटलं म्हणून 2 वर्षापूर्वी PhD सुद्धा केलं. याचा अर्थ आपण ठरवलं तर पाहिजे तेवढं शिकू शकतो. त्यात आनंद मिळवावा लागतो. जसं मी म्हणालो, समाधानी राहणं हे एक उपाय आहे, त्याबरोबरच भरपूर शिक्षण घेणं हा दुसरा मार्ग आहे. आणखी एक सांगतो, आयुष्यामध्ये मार्ग सुकर होण्यासाठी उत्तम औषध कोणतं असेल तर ज्या मार्गाने आपण जायचं ठरवलंय त्या मार्गाशी प्रामाणिक राहणं. काही करा जीवनामध्ये, पण त्यात 1 नंबर मिळवा. मी श्री सोनावणे यांना हेच सांगेन की अशा प्रकारची संस्था चालवणं हा आदर्श आहे. परंतु ही संस्था चालवताना आपण किती वृद्धांचे आधार झालो आहोत त्याचंही कुठेतरी रेकॉर्ड तयार करून ठेवा. भारतीय माणसाला हे सांगण्याची जरूर नाही. परदेशात सुद्धा करत नाहीत ते काम आपण करत आहोत आणि तशा कामाचाच एक भाग या ठिकाणी आहे. आणि म्हणून उत्तम शिक्षण मिळवा, उत्तम पैसे मिळवा. बांधवांनो, भगिनींनो, हा तर माझा अतिशय आवडता विषय आहे. हो, असं नाही मी कधी म्हणत यार पैसे कशाला पाहिजेत, पैसा काय खायचा आहे का, पैसा मिळवणारा हा मेगाच का नाही शेवटी. हो, मरतात सगळेच. किती पैसे असले तरी अजून मृत्यू येणार नाही अशा प्रकारचा आशीर्वाद कोणीच दिला नाही. आणि कोणी तुमच्या ओळखीचं असेल तर मला जरूर त्याची ओळख करून द्या, कारण माझं वय सुद्धा आता वृद्धांचंच झालंय.
तुम्हाला माहीत नव्हतं म्हणून तुम्ही माझा सत्कार केला नाही. पण वय म्हणजे काय? वृद्धांच्या वयाचं गणित सांगतो. माझं 25, 50, 75 हे जे आत्मचरित्र आहे ते याच विषयावर आहे की वयाच्या 25व्या वर्षापर्यंत अभ्यास करा. पुढे पुढे माझ्या लक्षात आलं की 25 वर्षापर्यंत करूनही पुरेसा होत नाही. तो अभ्यास पुऱ्या जीवनभर करण्याची सवय लागते. भरपूर अभ्यास, व्यासंग, अध्ययन. आणि तुम्हाला आता सांगून टाकतो की एकदा का भरपूर अध्ययन केलं की पुढचं आयुष्य सुखी होतं. तुम्ही पुढे मग उद्योगधंदा करा, नोकरी करा, पण जे करा ते प्रामाणिकपणाने करा आणि आयुष्यभर करत राहा. शिखरावर पोचावी. आणि म्हणून ते आवश्यक आहे. व्यापार करायचा तोही मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे. आता कुठे लोक आपले म्हणजे मराठी लोक व्यापारात उतरतायत. पण निवृत्त झाल्यानंतर काय करायचं हा प्रश्नच उभा राहण्याची जरूर नाही. जे आयुष्यभर केलं तेच निवृत्ती झाल्यानंतर चालू ठेवा ना. कोण नाही म्हणताय. आयुष्यभर जर तुम्ही नेहमी मेहनत करत राहिलात तर निवृत्त झाल्यानंतरही तशीच मेहनत करा. काय मला तर कधी कळलंच नाही. म्हणजे हे मी आता तुमच्याबरोबर बोलतोय, पण आयुष्यभर मी व्यवसाय केला, पैसे मिळवले, किती मिळवले हे विचारू नका. कारण तुमच्यापैकी एखादा जरी इन्कम टॅक्सचा ऑफिसर असेल तर पंचायत व्हायची. खाजगीत विचारत तर मी सांगेन. बांधवांनो, भगिनींनो, हे लक्षात ठेवा पक्क की पैशाने माणसाचं अर्ध आयुष्य सुखी होतं याबद्दल मला शंका नाही. मुंबईत आलो त्यावेळी माझ्याजवळ काही नव्हतं, अजिबात काही नव्हतं. माझा पगार होता फक्त 30 रुपये. आणि आता मला पगारच नाही, कारण जवळजवळ 30 लोकांना मीच पगार देतो. बांधवांनो, भगिनींनो, कितीतरी उद्योग आहेत, कितीतरी व्यवसाय आहेत. आणि अशी एखादी संस्था जर कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलवेल तर पहिल्यापासून धंदा कसा करावा हे मी शिकवेन, मी सांगू शकेन. कारण मुळामध्ये मी शिक्षक आहे. आपलं सांगणं समोरच्या माणसाच्या अंतःकरणाला भिडतंय का हा खरा प्रश्न असतो. आणि म्हणून निवृत्तीनंतर सुखाचं आयुष्य जगायचं असेल तर निवृत्ती येण्यापूर्वीच्या काळात पैसे साठवायची सवय पण ठेवा. फार कठीण असतो. हे नातेवाईक वगैरे जवळजवळ सगळे पैसे घेऊन जातात. नातेवाईक म्हणा, मित्र म्हणा, काही आपले आदर्श असणारी माणसं म्हणा. आणि म्हणून पैसा भरपूर मिळवणं याला दुसरा पर्याय नाही माझ्या मते. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे सगळं मी करून दाखवलंय म्हणून आज तुमच्या समोर बोलतोय. मला निवृत्तीनंतरचं दुःख अजिबात झालं नाही. मग माझ्या त्या 25, 50, 75 या पुस्तकामध्ये कोणता धंदा करावा याबद्दल सुद्धा एक संपूर्ण पुस्तकाचा एक धडा आहे. बांधवांनो, भगिनींनो, खरं सांगू, आपण विनाकारण नोकऱ्या करत राहतो, नोकरीला चिकटून राहतो, त्या नोकरीतून पुरेसा पैसा मिळत नाही. मग निवृत्तीनंतर खाणार काय? पण याचा विचार तुम्ही करायचा आहे. माझ्या समोर असंख्य उदाहरण आहेत की ज्यांनी धंदा सुरू केला आणि बंद केला, पण त्यांची बंद करण्याची कारणं ही मात्र माझ्या मनाला कधी पटली नाहीत. आणि म्हणून मी एक छोटीशी टिप्पणी तयार केली इथे येण्यापूर्वी. सेवानिवृत्त झालात, पुढे काय? आणि ते पुढे काय याचं उत्तर देताना मी म्हटले आहे, कुटुंब प्रमुख म्हणून घर आनंदी ठेवणे हे तुमचे पहिले काम. मी 2 प्रकारची माणसं पाहतो. काही माणसं सगळं उभं जीवन रडत रडत जगतात. नाही हो, आजकाल काही मिळत नाही, खायला पदार्थ चांगले मिळत नाहीत आणि आजचं जीवन हे वाईट आहे असं म्हणणाऱ्या माणसांना मी मानू शकत नाही. तुझं जीवन जर तू सुखी करू शकला नाहीस, तुझं कुटुंब सुखी करू शकला नाहीस, तर जगाला तू काय सुखी करणार? आणि म्हणून आपल्या रक्तामध्ये हे भिनलं पाहिजे की होय, मी माझं कुटुंब सुखी करेन, माझ्या कुटुंबाला मी उपाशी ठेवणार नाही. आणि जो कुटुंब चांगलं सांभाळतो तो कधी ना कधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, हे सुद्धा आपण लक्षामध्ये ठेवा.
आपली आई, आपले वडील, आपले नातेवाईक सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे आणि वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. मी आपल्याला सांगतो, हा सदुपयोग करण्यासाठी वेगवेगळे छंद पाहिजेत, वाचन करण्याची आवड पाहिजे. तुमच्यापैकी किती लोक वाचतात हे मला माहीत नाही, पण मी आत्तापर्यंत जवळजवळ 20 पुस्तकं लिहिली वेगवेगळ्या विषयावरची. आणि त्या पुस्तकांमधून माझा निष्कर्ष असा की जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन आवश्यक आहे. हा माणूस का मोठा झाला? घरी आई वडील नसताना काम करणारा मुलगा मी पाहतो, वारावर माधुकरी मागून शिकणारा मुलगा मी पाहतो. आणि मग मला वाटतं की तुम्ही गरीब श्रीमंत अशिक्षित सुशिक्षित हा प्रश्न नाही, तर मग वाटणं हे महत्वाचं. ते जर मनापासून वाटलं तर एखादी संस्था तुम्ही शिखरावर पोचवू शकता आणि फार मोठं काम समाजाचं केलं जातं. आणखी एकच गोष्ट सांगतो, आरोग्य कसं सांभाळावं याची चिंता केवळ वृद्ध वयात नाही, आधीपासूनच करायला पाहिजे. तब्येत चांगली असेल तर तुम्ही 1000 कामं करू शकता, 1000 ठिकाणी जाऊ शकता, अनेक ठिकाणची पुस्तकं मागवून मित्र करू शकता, त्या त्या ठिकाणी निर्माते असतात तिथे, आणि त्या पुस्तकापासून तुम्हाला नवीन चांगलाच धडा मिळतो. थोडाच आहार करावा, पण सकस आहार करावा. मला काही कळतच नाही की आपल्याकडे जेवायला वाढायचं म्हणजे मोठा हात पसरावा, तेवढं लोकांना वाढत 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 महिला पुढे जातात. का एवढं वाढायचं? का अन्न संपवायचं फुकटचं? आणि जपायचं काय असेल तर डोळे महत्वाचं हे लक्षात ठेवा म्हणून सांगतोय. डोळे, कान, मधुमेह, रक्तदाब, मानसिक आहार, झोप, फ्रॅक्चर झाला असेल तर त्याचं दुखणं आणि मोतीबिंदू होऊ नये त्याची काळजी घेणं. कराल का एवढं? तुम्ही जर मला सांगितलं की हे आम्ही करू, तर मी तुम्हाला दुसऱ्या हाताने ताबडतोब सांगेन, मग तुमचं आयुष्य 10 वर्षांनी आणखी वाढेल असं समजा. आजार येणं नाही येणं काही आपल्या हातात नाही, पण मुद्दाम आजार येणारच काम आपण केलं तर आपल्याला आजार येणार. आणि म्हणून त्यापासून सावध राहावं. एका वाक्यात सांगायचं तर माणसाचं मन भांडखोर नसावं, प्रसन्न असावं. आणि हे प्रसन्न मनच सगळं जीवन सुखी करतं. सरकारचं जे अनुदान आहे ते कमी पडतं, आणि ते इतकं कमी पडतं की हे अनुदान कुटुंबाला पोचणं तर शक्यच नाही, पण एका माणसालाही पुरेसं पडत नाही. या तुमच्या संस्थेने ठरवून टाकलं पाहिजे की यापुढे मिळणारं अनुदान अमुक अमुक रक्कम देऊ, आणि सरकारनं जर ती कमी दिली तर आम्ही आमच्या ताकदीवरती रक्कम गोळा करू आणि वृद्धांना देऊ. एक गोष्ट शेवटी सगळे येतं ते पैशावर येतं, आणि पैसा असेल तर सगळं काही मिळतं. मनात आणू ते आपल्याला यशस्वीरित्या करता येतं. आणि म्हणून यापेक्षा मी जास्त लांब भाषण करणार नाही. पुढच्या वर्षी बघूयात तर ह्याच्या दुप्पट मी बघेन, पण ते ऐकत नाही असं दाखवत आहेत माझं. पण पुढच्या वर्षी जर बघूयात तर वेळ अशी ठेवा की लोकांना गाण्यापेक्षाही भाषण प्रिय वाटलं पाहिजे, आणि ते आपण केलं तर माझी खात्री आहे की आपण खऱ्या खुऱ्या अर्थाने देशभक्तांसारखे वागूया. तेवढं तुम्ही करा, एवढीच आग्रहाची विनंती करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं जीवन आपल्या हातात असतं, हे कोणी दुसरा बनवत नाही. आणि म्हणून मग रेल्वेचं भाडेवाढ झाली म्हणून मोर्चा काढा, एसटीची भाडेवाढ झाली म्हणून मोर्चा काढा. अरे हे पैसे जातात कुठे? तुम्ही जे पैसे देता, जर सरकार चांगलं असेल तर, आणि तुम्ही जर मतं चांगली दिलीत तर सरकारही चांगलं मिळतं. आणि म्हणून या दृष्टीनं काम करावं अशी आग्रहाची विनंती मी करतो. आणि आपण सर्वांनी हे लक्षात ठेवा की अशा प्रकारचे समारंभ झाले पाहिजेत, तिथून विचार गेला पाहिजे, आणि तो विचार लोकांनी कायमचा मनात ठेवावा अशी अपेक्षा बाळगतो. बांधवांनो, भगिनींनो, आपण मगाही
सुवर्ण संधी दिलीत आपल्याजवळ बोलण्याची, त्याबद्दल तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. नमस्कार.